भाजपकडून रामदास आठवले यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती आठवलेंना देण्यात आल्याचं कळतंय। नितीन नवीन यांच्याकडून आठवलेंना उमेदवारी न मिळण्याचे संकेत देण्यात आले। दिल्लीवरून मुंबईत येताच रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। राज्यसभेच्या उमेदवारीसाठी रामदास आठवले प्रयत्नशील होते। त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट सुद्धा घेतली होती, पण त्यानंतरही रामदास आठवले यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती मिळते आहे। आणखी माहिती याबद्दल घेऊयात, आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत आहे। गोविंद, एकूणच आपण जर बघितलं तर राज्यातल्या ज्या राज्यसभेच्या ज्या 6 जागा रिक्त होत आहेत त्यापैकी 5 जागा ज्या आहेत ते एकूण संख्याबळ बघता महायुतीला मिळण्याची शक्यता आहे आणि एक जी जागा आहे ती महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे। आणि सध्या या ठिकाणी राज्यातले सगळ्यात महत्त्वाचे जे आरपीआयचे जे नेते आहेत रामदास आठवले त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपतो आहे आणि त्यामुळे त्यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती। परंतु महायुती आणि एकूणच भाजपच्या कोट्यामध्ये रामदास आठवले जे आहेत त्यांना या ठिकाणी राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते आहे। आणि महत्वाचं म्हणजे भाजपचे जे केंद्रीय अध्यक्ष आहेत नितीन नवीन यांनी या ठिकाणी सगळे जे रामदास आठवले जे आहेत यांना उमेदवारी देण्यास नकार दिला असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळं राज्यसभेवर रामदास आठवले यांचा पत्ता जो आहे तो कट झाला आहे असं म्हणता येईल। आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे रामदास आठवले सध्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत, सामाजिक न्याय मंत्री आहेत आणि अशा वेळेला मंत्री राहणं हे फक्त 6 महिने मंत्री राहू शकतात। इव्हन जर राज्यसभेचे किंवा लोकसभेचे जर सदस्य नसतील तर त्यापेक्षा जास्त काळ त्यांना मंत्री राहता येणार नाही। त्यामुळं आता जे या ठिकाणी रामदास आठवले यांचा पत्ता कट झालेला आहे त्यामुळं पुन्हा भाजप त्यांची कुठे वर्णी लावतंय का राज्य मंत्रिमंडळातूनही रामदास आठवले यांना या ठिकाणी बाहेर काढलं जातंय हे पाहावं लागणार आहे। परंतु तुर्तास तरी रामदास आठवले यांचा जो पत्ता आहे राज्यसभेच्या या सगळ्या याच्यातून कट झाल्याचं पाहायला मिळतंय। ठीक आहे गोविंद, धन्यवाद या माहितीसाठी।